आज आपण बनवणार आहोत खमंग चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी फोडणीची अळूवडी। बाहेरून हलकी कुरकुरीत, आतून मऊ आणि फोडणीमुळे लागणारी भन्नाट चव। एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। चहा सोबत, नाश्त्यासाठी किंवा खास पाहुण्यांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मग चला अजिबात वेळ न घालवता पाहूया झटपट आणि स्वादिष्ट फोडणीची अळूवडी रेसिपी। तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर सर्वात आधी इथे 8 ते 10 मी अळूचे पानं घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे अळूचे पानं घ्यायचे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर याला कोरडं करून घ्यायचं, म्हणजे एका कपड्याने पुसून घ्यायचं। त्यानंतर याचा असा वरचा देठ काढून टाकायचा आणि याच्यामध्ये जो देठ जातो ना तो पण अशा प्रकारे चाकूने थोडा थोडा कापून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आणि आता याला थोडं लाटण्याने लाटून घ्यायचं। तर लाटण्याने का लाटायचं, तर आपण जेव्हा अळूवडी बनवतो ना तेव्हा ती चपटी न बनता गोल बनते, त्यामुळे थोडं याला ना असं लाटण्याने लाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी सगळे पानं आता देठ कापून असं लाटण्याने लाटून घेणार आहे। तर खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे। तर इथे मी बघू शकता पान नरम झालेलं आहे थोडंसं, तर म्हणून याला लाटण्याने लाटून घ्यायचं। आता मी अशा प्रकारे सर्व पानं पुसून देठ काढून याला लाटण्याने लाटून घेतलं। आता याच्यासाठी थोडासा ठेचा तयार करायचा। तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतला। आता किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत। आता याच्यात अर्धा चम्मच जिरे टाकायचं आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं। तर इथे फिरून घेतलेलं आहे। तर इथे आता एक बाउल घेतला, त्यामध्ये मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून हळद, थोडंसं लाल तिखट, 1 चम्मच तीळ, 1 ते 1.5 चम्मच तीळ घ्या, किती पाहिजे तेवढे घ्या, आणि थोडासा गूळ। तर इथे हा गूळ एकदम नरम आहे म्हणून मी हाताने त्याला कुस्करून टाकत आहे। तुमच्याकडे जर कडक गूळ असेल तर तुम्ही ना त्याला किसणीने किसून टाकू शकता किंवा आधी पाण्यात थोडासा मुरू घालून ठेवायचा नंतर टाकायचा। आता इथे हा वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा, किती तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी करून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं। पहिले पाणी नाही टाकायचं याच्यात, नंतर पहिले हाताने असं मिक्स करायचं, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मिश्रण करून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे। आता याच्यात मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे आणि असं मिश्रण करून घेणार आहे। तर आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे। आता याला ठेवायचं साईडला। त्याच्यात थोडा थोडा जो गुळ असतो किंवा बेसनाच्या गाठी असतात तर ते हाताने अशा फोडून घ्यायच्या। आता परफेक्ट हे बेसनाचं मिश्रण रेडी झालेलं आहे आणि आता इथे घ्यायची अशा प्रकारे चाळणी किंवा तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता। आता याला थोडं तेल लावायचं, पसरून घ्यायचं आणि चाळणी ठेवायची साईडला आणि आपल्याला या पानाला आता बेसन लावून घ्यायचं आहे। तर जर मोठे पानं असतील ना तर तुम्ही 2 पानं एक सोबत करून वडी बनवू शकता। 2, 3, 4 किती पानं घ्यायचे तेवढे बनवून तुम्ही वडी बनवू शकता। आता इथे एक पान घेतलेलं आहे मी, त्याला असं पसरवून बेसन लावून घेते। तर आपल्याला या पानाला सगळीकडून मस्त असं पसरवून बेसन लावून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर दुसरं पान ठेवायचं, त्याला पण असंच बेसन लावायचं, परत तिसरं ठेवायचं, त्याला पण लावायचं। तुम्ही अशा प्रकारे एक पानाची वडी पण बनवू शकता। 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती पानाची बनवायची तेवढ्या पानाची बनवू शकता। तुम्हाला जर अशी एकच वडी बनवायची असेल मोठी तर तुम्ही एकच अशी सगळे पानावर पानं ठेवून पीठ लावत जायचं आणि त्याची गोल गोल वडी करून घ्यायची। तर ती वडी दिसायला खूप छान दिसते आणि तेवढीच टेस्टी लागते सुद्धा। पण इथे मी 3च पानं एकावर एक लावून घेतले आणि बेसन लावून घेतलं आणि आता याची वडी बनवणार आहे। असं गोल करत जायचं। तर अशा प्रकारे मी 2 रोल झालेले आहेत 3-3 पानाचे। तर रोल बनवायचे आणि या तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। तर हे प्रोसेस करताना ना आपल्याला पहिलेच गॅसवर टोपामध्ये पाणी ठेवायचं आणि ते पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे वड्या ठेवलेली चाळणी टोपावर ठेवून घ्यायची।
आता असंच मी करून घेतले. असे बघू शकता मी आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पण टाकलं होतं पाणी गरम होताना, म्हणजे त्याच्याने काय होईल, टोप काळा होत नाही. तर इथे वड्या ठेवून 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायच्या. त्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्या. गरम गरम कापायच्या नाही, थंड करूनच कापायच्या. तर आता बघू शकता वड्या 15 ते 20 मिनटं वाफवून घेतल्या, थंड करून घेतल्या आणि आता याला मी कट करून घेणार आहे. तर खूप छान वड्या झालेल्या आहेत. आता सगळ्या वड्या मी कट करून घेते. तर एकात एक 3 पानं टाकल्यामुळे मस्त लेअर पण आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर एकच वडी बनवली तर त्याला लेअर अजून जास्त येतील. तर इथे मी सर्व वड्या आता कट करून घेते. टेस्टी पण तेवढ्याच झालेल्या आहे. तुम्हाला जर वड्याचं मिश्रण बनवताना जर तुम्हाला याच्यामध्ये पिठामध्ये जर दही किंवा लिंबू टाकायचा असेल किंवा चिंचेचा कोळ टाकायचा असेल तर ते सुद्धा टाकू शकता. मस्त आंबट गोड लागते ही वडी. मग आता इथे सर्व वड्या मी कापून घेतल्या. आता ही वड्या बनवायच्यात आपल्याला फोडणीच्या. तर तुम्ही याला तळून घ्यायच्या तर तळून घ्या किंवा शालो फ्राय करायचे असेल तर शालो फ्राय करा किंवा अशा प्रकारे फोडणीच्या सुद्धा करू शकता. इथे गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलं. यामध्ये थोड्याशा मोहऱ्या, जिरे टाकून तडतडून घेतलं. त्यानंतर थोडा हिंग टाकून घेतला. त्यानंतर कढीपत्ता टाकला. थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये, बघू शकता. आणि आता याला थोडं मिक्स करायचं. पाहिजे तर याच्यात ना तुम्ही थोडासा परत गूळ टाकू शकता किंवा साखर टाकू शकता, पण मी नाही टाकलं कारण मी मिश्रणमध्ये आधीच गूळ टाकलेला होता बेसनाच्या, त्यामुळे याच्यात आता मी गोड टाकलं नाही काही. आता या वड्या याच्यामध्ये टाकायच्या. इथं गॅसची फ्लेम स्लोच करायची आणि वड्या टाकल्यानंतर याला हलक्या हाताने मिक्स करायचं. जास्त नाही करायचं, नाहीतर वड्या तुटू शकतात. अलगद याला खालीवरी करून घ्यायच्या या वड्या. तर पाहिजे तर तुम्ही याच्यावरनं थोडासा वरतून मसाला पण टाकू शकता. आता मी थोडे तीळ परत वरतून टाकणार आहे. तर इथे परत याला मिक्स करायचं तीळ टाकल्यानंतर. तर आता याला ना 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर वाफून घ्यायच्या आहेत या वड्या. तर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 3-4 मिनटानंतर बघू शकता छान झालेल्या आहेत वड्या. आता ही वड्याची रेसिपी रेडी आहे. फोडणीच्या वड्या रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.